स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओ नवीन प्रवासामध्ये। तर आज आपण जाणार आहोत माथेरान। माथेरानला कसं जायचं तर माथेरान हे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे नेरळजवळ आहे। तर आपण नेरळला कसं जायचं तर नेरळला आपण बाय ट्रेन जाऊ शकता। दादरवरून आपण कर्जतला ची ट्रेन पकडायची, नेरळ स्टेशनला उतरायचं, किंवा आपण प्रायव्हेट व्हेकल घेऊन पण आपण कर्जतला जाऊ शकता, तिथून नेरळला जाऊ शकतात। आणि जर नेरळला गेल्यावर आपण प्रायव्हेट व्हेकलने वगैरे दस्तुरी नाक्यापर्यंत जाऊ शकतात। आणि नेरळपासून दस्तुरी नाक्यापर्यंत आपल्याला तिकडे इको ओमनी अशा रिक्षा वगैरे भेटतील, की त्याचं जे भाडं आहे ते म्हणजे पर पर्सन 100 रुपये। आणि जर आपण टॉय ट्रेनने गेला नेरळ टू माथेरान तर त्याचं जे जनरल क्लासचं भाडं आहे ते म्हणजे 95 रुपये, फर्स्ट क्लास 340 रुपये, इकॉनॉमिकल ते आहे ते म्हणजे 740 रुपये असं तिकीट असणार आहे, जसं आपण चॉईसनुसार। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की नेरळ टू माथेरान हे फक्त दिवसातून 2 टॉय ट्रेन जातात वरती आणि 2 टॉय ट्रेन वरतून खालती येतात। तर ते सकाळचं जे टॉय ट्रेनचं जे टाईम आहे ते मी तुम्हाला सांगतो। 8:50ची पहिली जी टॉय ट्रेन आहे ती नेरळवरून माथेरानला जाते। दुसरी टॉय ट्रेन 10:25 असते जी नेरळ टू माथेरानला जाते। आणि संध्याकाळी येताना आपल्याला भेटते ती म्हणजे 2:45 माथेरान टू नेरळ आणि नंतर 4 वाजता माथेरान टू नेरळ अशी। तर आणि टॉय ट्रेनचं तिकीट ऑनलाईन वगैरे भेटत नाही, आपल्याला तिथे जाऊनच बुकिंग करायला लागतं। तर हे अमन लॉजचं स्टेशन आहे, अमन लॉज। इकडनं सुद्धा पुढे टॉय ट्रेन चालते माथेरानसाठी, पण इथून तुम्ही चालत गेले तरच जास्ती चांगलं वाटेल। ही जी खालतून आलेली आहे रूट हा सरळ जातोय वरती माथेरानला। आता आम्ही इथून चालत चाललो आहेत, कारण की चालण्यातच इथे जास्ती पॉईंट्स भेटतील आपल्याला बघायला, जर ट्रेनमध्ये गेले तर नाही। ट्रेन खालतून येतील तरच चांगली। नेरळ टू माथेरान जसं मी सांगितलं 2 ट्रेन असतात, त्याच्यामुळे भरपूर गर्दी असते आणि ते सीट बाय सीट सिटिंग अरेंजमेंटनुसारच चालते। ते सीट बाय सीट फुल झाल्या तर तिकीट भेटत नाही, त्यामुळे सकाळी लवकर येऊन 8:30ची म्हणजे तुम्हाला जवळपास 8:50ची ट्रेन जर पकडायची असेल तर सकाळी 7 वाजता तुम्हाला नेरळला येऊन त्याचं तिकीट काढावं लागेल, कारण की ती फुल झाल्यावर आपल्याला त्याच्यात प्रवास करता येत नाही, तिकीट भेटत नाही। आमच्यासोबत सुद्धा असं झालेलं आहे आणि त्याचं तिकीट काढणं मला खूप कठीण आहे। काढत नसेल तर सकाळी लवकर या आणि तिकीट काढा आणि टॉय ट्रेनची मजा घ्या। आणि अमन लॉज टू माथेरान 1 तासाला ट्रेन चालू असतात, तर तिकडनं आपण टॉय ट्रेनचा मजा घेऊ शकतो। पण खरी टॉय ट्रेनची मजा तुम्हाला घ्यायची असेल तर ते नेरळ टू माथेरान हीच आहे। खूप सारा वेळ लागतो नेरळ टू माथेरान, 2 ते 2.5 तासाचा जो प्रवास आहे तो नेरळ टू माथेरानच्या टॉय ट्रेनमध्ये आपल्याला भेटतो। मी माझ्या रिव्ह्यूनुसार तुम्हाला, माझ्या ज्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला मी सांगतोय की सुरुवातीला आपल्याला खूप असे एक्साइटमेंट असेल की टॉय ट्रेनची मजा घेण्याची आणि खूप असे अप्रतिम असे नजारेसुद्धा आपल्याला दिसतील, पण त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी बोरिंगनेस सुद्धा वाटू शकते। म्हणून चला आपण विचार करा आणि नंतरच टॉय ट्रेनचा प्रवास करा। चला फायनली पहिला पॉईंट आपण जाऊन येऊया मायरा पॉईंटवर। फायनली आम्ही टॅक्सीने दस्तुरी नाक्यापर्यंत आले, दस्तुरी नाक्यापासून अमन लॉज पर्यंत चालत आले आणि नंतर आम्हाला फायनली एक डेस्टिनेशन सापडले, म्हणजे एक पॉईंट सापडला, तो म्हणजे मायरा पॉईंट। तर हा होता मायरा पॉईंट, त्याची मजा आपण घेऊया। मस्त दुपार झाली आणि आम्हाला लागली थोडीशी भूक। तर सर्वात पहिले तर आम्ही जेवण केलं। तर जेवणामध्ये आपल्याला इथे घरगुती हॉटेल सर्व काही अवेलेबल आहे, तर आपण आपल्या मर्जीनुसार इथे खाऊ पिऊ शकतात। थोडंफार कॉस्टली आहे पण ठीक आहे, मजा करा आणि एन्जॉय करा। आणि जेवल्यानंतर रूम घेऊन नंतर आम्ही निघालो फिरण्यासाठी। परत एकदा दुसरे जे पॉईंट्स आहेत, स्टॉलेट पॉईंट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट, लुईसा पॉईंट आणि मंगल पॉईंट। काय ॲडव्हेंचर पार्क आहे इथे, ॲडव्हेंचर पार्क आहे बघा तुम्ही या साईडला बघू शकता। आपल्या रस्त्याला जाताना आपल्याला सर्व अशी गँग इथे पुढे चालत आहे। आता माथेरान पॉईंट
पॉईंटच्या शोधावर आहे. 40 पॉईंट आहेत माथेरानचे आणि ते आपण एका दिवसामध्ये कव्हर नाही करू शकत. मग आपल्याला थोडाफार 20 झालेत. काय बोलतो 20 झाल्या तुझ्या देवळाने एक पण नाही झालाय. नुसता मास्क लावून चालतो इकडे. अरे थोडी लाल माती घे तोंडावर. आपले गुडले गोरे आहेत. सर्दी झालाय घोडेवाले उडवतात. हा तर आपण इकडे साईन बोर्ड बघू शकतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला साईन बोर्ड्स असतात. जसे बघा इको पॉइंट आहे 1.1 किलोमीटर. आपण इथून जाऊया बघूया पुढे कशा प्रकारे फिरायला निघाल्यात. खूप पोटभर जेवण गेलेलं आहे. तर इको पॉइंट इकडनं अरे त्या साईडून लांब वाटत होता ना, आता इथून जवळ आहे. ही व्हाईट शूज थांबा 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 थांबा. त्याचे शूज कुठले आहेत? व्हाईट. आता येताना बघूया आपण याचा कलर बघूया. तिकडे पण आहेत 1 2 3 4 जण पुढे आहेत अजून. तर आता जो आम्ही पॉइंट शोधत चाललेला आहे तो म्हणजे लेक. किती भारी वाटते ना इकडे निसर्ग, झाडांमधून प्रवास. मार्केटपासून 1.5 ते 2 किलोमीटरची वॉक घेऊन आम्ही पोचलो शल्लट लेकला. तर लेक बघण्यासाठी आम्ही 1.5 ते 2 किलोमीटरचा वॉकिंग डिस्टन्स कव्हर केला. तर बघूया कशा प्रकारे होती ही शल्लट लेक. कुठला कुठला आज संध्याकाळी मच्छी खायचा फुल प्लॅन बनवला यांनी. कधीपासून काय कटला कटला करतोय. कुठे होतो ना कसा होता कटला सांगा. बरोबर काय कटला करायचा आहे तुला? संध्याकाळी भाजी करणार आहे का? ए गोळी ना सोडायची त्याच्यातून. वाजवायचं आहे ते. नुसतं काय फोटो पाडतो. वाजव ना. हे वाजव वाजव. ए खटारा वाजवतो हा. काय नक्की समजतो काय तू याला? अरिजित सिंग समजतोय. दमलेली मंडळी आहेत सगळे दमले. लेकची मजा घ्यायची असेल तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या महिन्यामध्ये यावं लागेल. कारण की मे महिन्यामध्ये हे तुम्हाला बघायला नाही भेटणार जास्त. देवाचं काहीतरी. लेकच्या जस्ट थोडंसं पुढे गेल्यावर एक मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला हा दगड आहे जो उचलल्याने असं म्हणलं जातं की आपण मनामध्ये काही इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते. आणि म्हणून आमच्या 2 मित्रांनी ते दगड उचलून इच्छा मागून थोडासा प्रयत्न केला. तर बघूया त्यांची इच्छा पूर्ण होते का नाही. आणि त्याच्याच पुढे आपण गेल्यावर तर म्हणजे लॉर्ड पॉईंट. तर हा होता लॉर्ड पॉईंट. चला तर मजा घेऊया ह्या लॉर्ड पॉईंटची. माथेरानला चालत चालत फिरून बघा पोरा थकलेले आहेत. बघा कसं काय देव मीच पडेल ना. पोरांनी बुटांची केवढी काळजी घ्यायला लावली. वरतून चालतायत वरतून चालतायत. विशालला कशाला घाबरवतो रे? अरे घाबरतो बोलला जा त्याला. आपल्या बुटाची बघा किती किती काळजी आहे. वरती कसं चढवत आहे. नको तू सगळ्यात मोठा घाबरा आहे. आमच्या सर्व सबस्क्रायबरला माहिती आहे. 3:44 झालेले आहेत आणि आमचे जवळपास 2-3 पॉईंट फिरून झालेले आहेत. आणि 4 झाले. कुठले कुठले नाव माहिती आहे तुला? तो कोणता पॉइंट गेले सगळ्यात आपण तो कोड लॉर्ड पॉइंट. एक लेक होती. काय दोघांनी मिळून एक दगड उचलला तिकडे. ती मान्यता आहे काहीतरी तिकडे की ते दगड उचलेल तर काही इच्छा पूर्ण होती. तसं काही आहे. माथेरानची लाल माती शूज तर इकडे पूर्णपणे लाल झालेले आहेत. आणि व्हाईटवाल्यांचं तर तुम्ही हाल बघितलंच आहे. आता इको पॉइंटला चालले आहेत. तिथून जवळजवळ बरेचसे पॉईंट आहेत. आणि मग पॉईंट वगैरे सर्व. आता तिकडे बघूया कुठले कुठले पॉईंट. हां आता इको पॉईंटला जाऊया. संध्याकाळी सर्वात लास्टला आपण जाऊया सनसेट पॉईंटला. सनसेट व्ह्यू घ्यायला.
ह्याच्यातला शेललॉट लेक पूर्ण झाला, मंदिर जाऊन आले, लॉट पॉइंट झाला. आता किंग जॉर्ज आणि किंग एडवर्ड पॉइंट आणि इको पॉइंट, तर 3 पॉइंट आहेत या साईडला. बघूया आपण या साईडून. स्वर्गात जाणार आहे का काय तिकडनं? 3 पॉइंट किंग जॉर्ज पॉइंट आहे आणि किंग वर्ड पॉइंट आहे आणि इको पॉइंट आहे. 3 पॉइंट आहे या साईड. तुला माहित आहे का माथेरानची जी स्टार्टिंग आहे ती कशी झाली? ती प्रतीक राहुल आलेला. अरे तुला नाही माहिती, मी तुला सांगतो. माथेरानची जी सुरुवात झाली ती इंग्रजांकडून झाली, म्हणून इकडची सर्व नावं जी आहेत ती इंग्लिशमध्ये आहेत. पहिले ते राज करत होते, त्या टायमाला मुंबईला ते राहायचे आणि मुंबईला राहायला त्यानंतर मे महिन्याच्या सुट्टीसाठी त्यांना कुठलं तरी ठिकाण पाहिजे होतं आणि तेव्हा त्यांनी माथेरानमध्ये येण्याचं ठरवलं आणि मग माथेरानची सुरुवात झाली. ते हा त्यांचं जो गव्हर्नर होता वेलाचा, जे इकडचा इन्चार्ज होता, त्याचं नाव मी आता व्हिडिओमध्ये नंतर टाकेल साईडला, ते तुम्ही बघा. तर ह्या साईडून आहे किंग एडवर्ड पॉइंट, इको पॉइंट आणि किंग जॉर्ज पॉइंट. माथेरानमध्ये टोटल 40 पॉईंट्स आहेत आणि ते 40 पॉईंट्स आपण एका दिवसामध्ये फिरू शकत नाही. त्याच्यासाठी कमीत कमी 2 ते 3 दिवसाचा वेळ आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पण सॅटर्डे संडे विकेंडला इथे फिरायला गेलो. 1850 साली तत्कालीन अधिकारी माल्टन यांनी माथेरानची ओळख करून दिली होती. त्यांनी आपल्या गरमीच्या सुट्टीसाठी माथेरान ह्या गावाची ओळख पटवून दिली होती. म्हणून इथल्या सर्व पॉईंट्सची नावं इंग्रजीमध्ये आहेत, कारण की एका ब्रिटिशांनी ह्याचं निर्माण केलेलं आहे. म्हणून विकेंडमध्ये हे फिरण्यासाठी खूप सुंदर अशी ठिकाण आहे. खास करून पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सुंदर असं नेचर आपल्याला इकडे बघायला भेटतो. माथेरान हे एकमात्र ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन आहे. हे मिनी हिल स्टेशन खूपच सुंदर आहे. इको पॉइंटला जाऊन काय 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 ओरडणार आता? चढणा चढा नको ओरडू. हे काय पोरा फिरायला आल्यात का खायला आल्यात? कधीपासून याला खातच राहिलाय 1000 रुपयाचं तर बिल नुसतं खातानाच बनवता. आता पोरांनो कितीचा सोडा पिलाय? 50चा सोडा पिलाय. डकार पण ना आली आता, डकार पण ना आली. सिर्फ जलजीरा मिला था, ढकार कहाँ से आई थी? थोड़ा खाई नहीं, उसका तरस पीला जलजीरा नमक था. पोरं फार चिडलेले आहेत. 50 रुपयाचा इकडे सोडा पिलेला आहे, डकार पण ना आली आता. ग्राहक को बताओ अपना पानी ठंडा लेके आए. तर इकडे खूप महाग आहे, कॉस्टली आहे सर्व, तर नीट या. तर किंग जॉर्ज पॉइंटच्या थोडंसं म्हणजे 250 मीटर अंतरावर येत होतो म्हणजे इको पॉइंट. तर इको पॉइंट आपण एक फेमस पॉइंट आहे, कारण की इकडे इको येतो, आपण काही बोलल्यावर तो आवाज आपल्याला परत येतो. बघूया ते होतंय का. इको पॉइंटवर आलं पण इकोचा आवाजच नाही येत आहे. तिकडे एवढी नावं ओरडली, तिकडे काय परत आलेलं नाही मिळत. इको पॉइंट फसवा निघालेला आहे. सागरने तिकडे एवढा जोरात काय काय ओरडला सर्व, पण काय ना आपल्या प्रत्येक भाऊचं तिकडे नाव मी ओरडले, पण तिकडे काय रिस्पॉन्स मध्ये काय आलाच नाही. पॉईंट नाही मिळत, तो नुसता डोंगराचा पॉईंट आहे, बाकी काय नाही मिळत. इको आलाच नाही तिकडे. फुकटचे पैसे नाही, यांचेच ते आमच्या सोड्यात पैसे घालवलेले आहेत. 10 रुपये सोडा सांगतो, तिकडे 50 रुपये सोडा पाजला आहे. इको पॉइंट वरून आले, आता सनसेट पॉइंटला जायचं.
इकडनं सनसेट पॉइंटला जायचं आहे. या साईडून हनीमून पॉइंट, क्लोरेशन पॉइंट, चिनॉय पॉइंट आणि सनसेट पॉइंट. सनसेट पॉइंटचे रस्ते तरी किती आहेत? कधीपासून आपल्याला तिकडे पण दिसलेला, इकडे पण दिसलेला. तर आपण सनसेट पॉइंटच्या चक्करमध्ये फिरत आहेत कधीपासून. चला भाई आपले जाऊया आपण इको पॉइंट गाठलेला आहे. आता आपण सनसेट. आता आम्हाला सूर्य मावळताना बघायचंच आहे. आता आमची ड्रेसिंग पण चेंज होणार आहे गाईज, व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा. पूर्ण झालेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आता आपण जाऊया तिकडे सनसेट पॉइंटला. आता सूर्य मावळताना आपण बघूया माथेरानमध्ये कसा प्रकाराचा नजारा आपल्याला बघायला भेटतो तो. हा कुठला पॉइंट आहे? लँडस्केप पॉइंट. ओ तिकडनं लँडस्केप दिसतो तो. आणि मग पण ते रिवर्स इकडनं आहे लँडस्केप पॉइंट वगैरे. तर आता आपण बघू शकतात बऱ्या प्रकारे रस्ते की झालेले आहेत. आता हळूहळू सर्व पॉइंट पर्यंत रस्ते होतील हे हळूहळू. तर अशी आपण उम्मीद करूया. तर हा सर्वात फेमस पॉइंट आहे तिकडे सनसेट पॉइंट. त्यामुळे मला वाटते ह्या साईडचा रस्ता पहिले झालेला आहे. घोडे राईड खूप आहे. किती भारी वाटते तिकडनं. जोडी इकडे ठेवलेली आहे का तुम्ही? सागरला मागे टाकलाय तुम्ही. सागरला तुम्ही बरोबर सागरच्या भाई घोडा कधी पण लात मारतो. सागर तुझा फेवरेट पॉइंट वॉकर टॅक, चिनॉय पॉइंट आहे, सनसेट पॉइंट आहे, रुस्तमजी पॉइंट आहे. माथेरान हे एकमेव ऑटोमोबाईल मुक्त हिल स्टेशन आहे महाराष्ट्रामधील. रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये आहे. आपण नेरळवरून टॉय ट्रेन पकडू शकतात. पण टॉय ट्रेन साठी तुम्हाला मला वाटते सकाळी पकडायची असेल तर सकाळी 6 वाजेच्या आसपास तुम्हाला नेरळ यायला लागेल तर टॉय ट्रेनचं तिकीट भेटेल. आम्हाला तर भेटलं नाही. त्यामुळे मग आम्हाला इकोलनी यावं लागलं पर 100 रुपये देऊन. ते पण फक्त माथेरानच्या बाहेरच. त्यानंतर मग मंदवाडीपासून सर्व चालत आम्ही आलेले आहेत माथेरानपर्यंत. तर माथेरानबद्दल थोडं सांगितलं गेलं तर माथेरान हे जवळपास 800 मीटर उंचीवर आहे. तसंच 2625 फूट उंचीवर आहे माथेरान हिल स्टेशन. आणि जास्ती करून पावसाळ्यामध्ये इथे पर्यटक जास्त येतात कारण की पावसाळ्यामध्ये खूप बघण्यासारखंच ठिकाण आहे. तर आपण बघू शकतात की हे बघा टी शर्ट चेंज झालेली आहेत फोटोशूट साठी. म्हणजे टी शर्ट चेंज केलेली आहेत. बोललेले आम्ही गाईस व्लॉग मध्ये की टी शर्ट चेंज होणार आहे. 12% आणि यांनी टी शर्ट चेंज केलेली आहे. माझ्या बरोबर कोण चेंज करत नाही. जेवून 2 वाजल्यापासून निघालेलो आहेत आम्ही माथेरान फिरायला. माथेरान स्टेशन पासून तेव्हापासून आम्ही लॉर्ड पॉइंट, शिव मंदिर, लेक, इको पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट आणि भरपूरसे पॉइंट्स बघितले. आणि आता चाललेलो आहे सनसेट पॉइंटला. तर आता जवळपास वाजलेले आहेत 5 वाजलेले आहेत. म्हणजे 3 तासामध्ये आम्ही हे सर्व कव्हर केलेलं आहे. आणि सनसेट पॉइंटला जात आहे. परफेक्ट टाइमवर जात आहे की सनसेट आम्हाला आता त्या टायमाला भेटणार आहे कारण की सूर्य आता थोडा जरी वरती दिसत आहे. तर परफेक्ट आम्ही जाऊ आणि तो आम्हाला सनसेट पॉइंटचा व्ह्यू भेटेल. तर नक्की आपण या व्हिडिओमध्ये ते बघूया. इकडनं आता सनसेट पॉइंट जवळपास 1 किलोमीटर लांब आहे. आयुष्यामध्ये धावत्या पलट्या लाईव्ह मधून आम्ही इकडे आलेलो आहोत टाइम कडूनच मित्रांसोबत 10 मित्र. आणि हे माथेरानचे जंगल काय नजारा आहे आणि काय मजा आहे या टूरची. सॅटर्डे संडे विकेंड म्हणून आम्ही ह्या धावत्या पलट्या लाईफ मध्ये थोडासा टाइम काढला मित्र मिळून. आणि म्हणजे जवळपास काल संध्याकाळपर्यंत असा काहीच प्लॅन नव्हता. प्लॅन तर म्हणजे भरपूर पावसाळ्यापासून होता पण ते होतच नव्हतं सक्सेस. म्हणून काल कसेही करून काहीतरी जमा केलं आणि मित्रांना आणि मग पूर्ण गँग बनवली. आणि सकाळी 4 वाजता आम्ही घरून निघालेलो आहेत. आणि आता सध्या 4 वाजल्यापासून ट्रॅव्हल करतोय, त्यानंतर फिरतोय.
पण असं एवढं काही थकवा वगैरे जाणवला नाहीये. तर खूप मजा येते मित्रांबरोबर. असं आयुष्यामध्ये कधी कधी असं रिलॅक्सेशन पाहिजे. नको तू वालू वळूत आहे काय दाखवू. आयुष्यामध्ये असं रिलॅक्सेशन पाहिजे मित्रांसोबत. तर थोडीशी लाईफ जगायची मजा येते. तर भरपूर टाइम झाला तर काय वाटतं थोडंसं धावूया. थोडं धावूया. बघूया रन रन यो सगळ्यात पहिले यो. माथेरानमध्ये असा व्हिडिओपणा कुणी केलाय का? आम्ही करूया. कोण राहिला मेंदू गेला. हे सगळ्यात पहिले बघा कोण गेलाय सांग. त्याला माहिती आहे माईक अंडी खपले. तर भरपूर टाइम झाला चालत होते पण येतच नव्हता म्हणून आम्ही थोडीशी रनिंग घेतलेली आहे. आता थंडावा संध्याकाळचा येत चाललेला आहे. बघ ना यो काय सनसेट पॉइंट इकडनं खाली 1 किलोमीटर. अरे एवढा धावल्यानंतर पण 1.5 किलोमीटर राहिला आहे. फायनली तर संत दिसत आहे. पॉइंट आम्हाला सापडला नाही अद्याप. बघूया पुढे. इथून जवळपास 20 मिनिटाच्या वरती झालेला आहेत आम्ही इथून चालत आहेत. थोडस धावले सुद्धा तरी पण आता सनसेट पॉइंट येत नाही. तुम्ही माथेरानला याल तर हे विचार करून नका येऊ की तुम्हाला चालायला नाही लागणार आहे. चालायला लागणार आहे, भरपूर चालायला लागणार आहे. तर तसं व्यायाम करूनच या तुम्ही माथेरानला जर तुम्हाला पूर्ण माथेरान एक्सप्लोर करायचं असेल तर. व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं बुट सफेदची लाल भेटणार आहेत तुम्हाला. सागरच्या जॅकेटने मी पुस्तक ह्यांना सांगितलेलं व्हाईट बुट नका घेऊ तरी ऐकलेलं. लास्टला दोघं आहेत दमलेलं आहेत वाटतं. नाही मी तसं दमलेलं नाही मिळत. दमलेलं आम्ही दमलेले नाहीयेत अजिबात दमलेले नाहीयेत. फॉग झालाय पूर्ण ह्या साईडून. जवळपास आता 30 मिनिटं झालेली आहे. अर्धा तास झालेला आहे मला त्या पॉइंट पासून इको पॉइंट पासून इथपर्यंत सनसेट पॉइंट पर्यंत जायला. अरे तिकडनं व्ह्यू बघू शकतात पूर्णपणे. सन तिकडे आहे. फॉग झालेला आहे पूर्ण. हिवाळ्याचा महिना आहे आणि थंडीचे जे शीतलता थार जे दिसते थंडीमध्ये ते आपल्याला इकडे दिसून येते. डोंगरावर पूर्ण धुरी इकडे आलेली आहे. पूर्ण व्ह्यू आपल्याला इकडनं बघायला भेटेल. आता तर फॉग आपल्याला इकडे बघायला भेटू शकतो. बघा ना इकडे किती सुंदर असं वातावरण आहे. सनसेट पॉइंट साठी सर्व रेडी झालेले आहेत. तर आपण पण आपली पोझिशन घेऊया. सनसेट पॉइंटची गर्दी मध्ये मध्ये असे लाईट सुद्धा लावलेले आहेत रोडला आपल्याला जायला. आता असं विचार करत आहेत की हाच रूट आहे की दुसरा रूट आहे. बघूया आता पुढे कुठे भेटतात ते. आता खूप फिरलेले आहेत पण असं काय वाटलं नाही. थकवा जाणवला नाही. आता थोडा थंडावा जाणवतो. थंडी लागायला सुरुवात की झालं. गार्डन आलेलं आहे आपल्याला इकडे बघता येईल. या साईडून चांगलं मस्त गार्डन आहे पोरांसाठी प्लेग्राऊंड वगैरे. आमचा ग्रुप ह्या रोडला लीड करत आहे आणि आम्हालाच रस्ता माहित नाही आणि आमच्या मागे दुसरे येत आहेत आमच्या भरोश्यावर. तर आपण स्वतःच फसले आहेत की नाही ते आम्हालाच माहिती नाही. ते पण थांबून गेलेले आहेत. ते आम्हाला फॉलो करत आहेत. तर आम्ही जर चुकलो तर ते मनामध्ये ते आम्हाला जाम शिवाय देतील. द हंटेड हाऊस सांगतात बघा. हंटेड हाऊस बघूया याच्यामध्ये काय जा येऊ शकतो का तू इकडे रात्रीचा बाई. हो मी तर आपण घाबरत नाही. तुम्ही दिवाळीच्या ब्लॉग मध्ये बघितलाच असेल हा किती बहादूर आहे. ओ एरोप्लेन एवढा खालतून कारण की आम्ही खूप उंचावर आहेत म्हणून आम्हाला असं वाटतं खालतून चाललंय पण ते वरतूनच आहे. तर संध्याकाळी खूप मजा करत एन्जॉय करत चाललायत म्हणून मित्रांचा असा
काही पण बोलू नका, तुझा सासरा कुठला रे? स्वप्नात तू बघितलेलं माझ्या सासऱ्याने केलं. हो, संध्याकाळची अशी मजा करत करत चाललेला आहे, म्हणून मित्रांचा असा ग्रुप पाहिजे जो मजा करणारा असं. आणि इकडनं रिसॉर्ट वगैरे आहेत. आपण इकडून गेलेले, इथून गेलेले आणि इथून आले. हे या सोडून रिसॉर्ट वगैरे आहेत. आता आपल्या रूम पर्यंत इकडनं असं सरळ जायचं आहे. वेळा 6:30 आता झाले, तिकडे 5 मिनिटं डिस्कशन केला. आमचं झालेलं आहे. रिचार्ज नसेल तर मला चिकीच्या दुकानात चॅलेंज चालू आहे. आणि आपण चाललो आता तर रूममध्ये जाऊन थोडं फ्रेश होऊ आणि परत मार्केट फिरूया. माथेरानचं मार्केट कसं आहे. तर इको पॉईंट फिरून येता येता आम्हाला झाली रात्र. आता रात्र झाली तर रात्री पण सुद्धा आम्हाला माथेरान एक्सप्लोअर करायचा होता, पण आम्ही चाललो आहे रूममध्ये. कारण की थोडंसं रूममध्ये जाऊया, थोडंसं रिलॅक्स करूया, थोडंसं फ्रेश होऊया आणि नंतर माथेरान एक्सप्लोअर करण्यासाठी निघूया रात्री. की मार्केट कसा असतो रात्रीचा ते सर्व आपण बघूया. पण हा व्हिडिओ इथपर्यंतच आपण ठेवूया. आणि या गल्लीमध्ये आम्ही रूम घेतलेली आहे. इथून आतमध्ये थोडंसं मार्केट पासून पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. अरे स्ट्रेचेबल आहे सांगते खुर्ची. काय रे स्ट्रेचेबल पॅचेबल काय नाही मिळत तुझ्याकडे. तर ही मार्केट पासून थोडीशी खालती आम्ही रूम घेतलेली आहे. तिथून मार्केट आहे इथे 2 मिनिटावर आणि तिथून खालती आम्ही रूम घेतलेली आहे. एकच रूम घेतली आहे 10 जणांसाठी. तर आम्हाला हा एक रूम म्हणजे एक हॉल भेटलेला आहे 2000 रुपयामध्ये. 2000मध्ये हा हॉल भेटलेला आहे. तर बुटांची हालत तुम्ही बघू शकतात की माथेरानमध्ये कुठल्या प्रकारची माती आपल्याला याच्यावरून समजून जाईल. लाल आहे. आता थोडंसं फ्रेश होतील आणि परत मग मार्केट फिरायला जातील. चला तर आपण थोडासा मोबाईल पण चार्ज करूया, फ्रेश होऊया आणि नंतर जाऊया. 2 माणसं बाहेर आहेत, त्यांना आपण बाहेरच ठेवू. माथेरानचा मार्केट बघा कसा आहे. तुला मार्केट आहे कधी. इकडे पण आहे माथेरान चिक्की मार्ट. आपला माथेरानचा मॅप आहे तिकडे. गेम झोन मध्ये गेला ते गेम. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, सी यू, टाटा.